नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। अर्थात मी नमन करतो त्या अरहंत सम्यक संबुद्धाला जो जीवनमुक्त आहे, जागृत आहे। निबुता नुनसो माता, निबुता नुनसो पिता, निबुता इदिसो पतिती। याचा अर्थबोध बुद्ध व त्यांचा धम्मग्रंथ या ग्रंथातील किसा गौतमीचे गौरवाचे उद्गार बुद्धाप्रती त्याच्या पाली प्राकृत ओळी मी या ठिकाणी म्हटलेले आहे। निबुता नुनंसो माता, निबुता नुनंसो पिता, निबुता इदिसो पतिती। याचा अर्थ इतका छान आहे की धन्य ती माता जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्र जन्मास आला, व धन्य ते पिता ज्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्र रत्न राजरत्न लाभला, व धन्य ती पत्नी जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पती मिळाला। बुद्धाप्रतीचे हे किस्सा गौतमीचे गौरवाचे उद्गारण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म आणि बालपण या चॅप्टर मध्ये असा उल्लेख आहे, ज्याप्रमाणे उंबराच्या झाडाला क्वचितच कधी काळी व स्थळी असा उल्लेख आहे। ज्याप्रमाणे उंबराच्या झाडाला क्वचितच कधी काळी व स्थळी जशी फुलं येतात, त्याचप्रमाणे क्वचितच कधी काळी व स्थळी या जगात बुद्ध जन्मास येतात। आज स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी नैतिक मूल्यांची शिकवण देणारे महाकारुणिक द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश शास्ता गुरु तथागत अरहंत सम्यक संबुद्ध, सम्यक संबुद्धाचा सुआख्यात केलेला, सुस्पष्ट केलेला सरळ मार्गी निब्बाण अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा, आदि कल्याणकारी, मध्य कल्याणकारी व अंतिमही कल्याणकारी असणारा पुयम खेतम लोकसाती असा हा सद्धम्म। या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा त्यागीशील संपन्न भिक्खू संघ, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि या संघरत्न, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाच्या 9 गुण या 24ही गुणांचं स्मरण करून धम्मदायाद बनून ज्यांनी भगवान बुद्धांच्या 84,000 धम्मस्कंधांचा आधार घेऊन 84,000 महास्तूप, 84,000 महाविहार, 84,000 धम्मस्तंभ, 84,000 धम्म शिलालेख करून इथपर्यंतच हा महान राजा थांबला नाही। आपला रक्ताचा गोळा
महामहेंद्र, महान सम्राट अशोकांनी असं ठरविलं असतं तर महामहेंद्राला अख्ख्या जम्बूद्वीप भारताचा सम्राट राजा बनविता आलं असतं. आजचं पाकिस्तान, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, बलुचिस्तान, इराण, इराक ते बॅक्ट्रिया, मेसोपोटामिया पर्यंत हा जम्बूद्वीपाचा सम्राट राजा महामहेंद्राला बनविता आलं असतं. पण मोगली पुत्ततीसांच्या नेतृत्वामध्ये महामहेंद्राला हे प्रवज्या जीवन ग्रहण करायला लावणे. केवळ राजकुमार महामहेंद्रच नाही तर राजकुमारी संघमित्रा सुद्धा. हा राजा केवळ राजकुमार मुलालाच दान करतो, मुलीला नाही. मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेदभाव नको. आणि म्हणून संघमित्रा तुम्ही फक्त चिवरातली बघितली असेल फोटोमध्ये. संघमित्रा मुंडन केलेली चिवर वेशातली तुम्ही बघितली असेल. पण संघमित्रा ही बहादूर होती. तिला कला कौशल्य माहित होतं. युद्ध कलामध्ये ती अवगत होती. सम्राज्ञी बनली असती संघमित्रा. पण ही संघमित्रा 19 वर्षाची आणि 20 वर्षाचा महामहेंद्र हे दोघेही बहीण भाऊ 7 समुद्रापलीकडे श्रीलंकेला जातात. त्यावेळेच ते ताम्रपर्णी तिथे जाऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. जगाच्या बाहेर जाणारी पहिली धम्म प्रचारिका भिक्खुनी जर असेल तर ती आहे संघमित्रा. या संघमित्रा आणि महामहेंद्र यांनी, या दोघा बहीण भावांनी श्रीलंकेमध्ये धम्माची मुहूर्तमोड रोवलेली आहे. आर्यजींनी जे सांगितलेलं आहे की महाधम्म रक्षित, आर्यजी संघरक्षित म्हणत होत्या. महाराष्ट्रामध्ये ज्या भिक्खूला महान अशोकांनी पाठवलं तो महाधम्म रक्षित. दुसरा भिक्खूही पाठवला होता रक्षित, ज्याला सुनापर्यंत कोकण प्रदेशामध्ये पाठवलं. तर महान सम्राट अशोकांचं खूप मोठं योगदान आहे. सम्राट अशोक ज्यांनी धम्मदीक्षा घेतल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं जगभर बुद्ध धम्म नेऊन पोहोचवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध की कालमार्क्स या ग्रंथामध्ये असं म्हणतात, धम्माचे तत्वज्ञान तुम्ही सतत लोकांच्या कानात ओतत राहिले पाहिजे. धम्माची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कर्णपटलांवर आदळत ठेवली पाहिजे. बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय. बाबासाहेब असंही म्हणतात की मला माझ्या अत्यंत जवळचा प्रिय विषय म्हणजे धर्म आहे. कार्ल मार्क्सला उत्तर देत असताना, परंतु मला धर्म हवा आहे, परंतु धर्माच्या नावावर चाललेलं ढोंग नको. ढोंग या शब्दाला पर्यायी अर्थ लबाडी आहे. आज 69 वर्ष बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीला झालेली आहे. आज या भीमोदय वाचनालयामध्ये, या बौद्ध विकास शिक्षण संस्था या अंतर्गत 2006 मध्ये या ठिकाणी जेव्हा केव्हा मी धम्म प्रवचनाला येतो तर ही भूमी माझ्यासाठी अत्यंत याकरिता महत्वाची आहे. 2006 मध्ये मी ते समता सैनिक दलाचं माझ्या जीवनातील पहिलं शिबिर 10 दिवसाचं केलं. याच विहारामधून त्याची सुरुवात झाली आणि मी बुद्ध धम्माकडे ज्या पद्धतीनं, इथे माझे सर बसलेले आहेत, त्यांच्या समोर बोलण्याची हिंमत होत नाही. तर या भूमीने जे मला घडवलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथामध्ये मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. दुसऱ्या पाहुण्यांचं सत्र झालेलं आहे. तसं मी या ठिकाणी भरपूर दिवस ग्रंथासाठी आलेलो होतो. उपासक उपासिकांनी छान प्रतिसाद दिला, लहान मुलंही येत होती.
आणि विहार गच्च भरत होत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आताच विद्यार्थी दिवस झाला. या विद्यार्थी दिवसाच्या निमित्तानं या बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाबद्दल मला गोष्ट खूप आवडते. ती गोष्ट पहिल्या खंडामध्येच आहे, असित मुनीचे आगमन. असित मुनीचे आगमन. हे असित मुनी हिमालयामध्ये आपल्या नरदत्त नावाच्या भाच्याला घेऊन येतात. सर्व जम्बूद्वीप भारतामध्ये एकच आनंदाची वार्ता असते की राजा शुद्धोदनाच्या घरी त्या कपिलवस्तू नगरीला एका प्रिय सिद्धार्थ नावाच्या बालकाचा जन्म झाला. सर्व लोक आनंदित असतात. तो 80 वर्षाचा असित मुनी, त्याचीही इच्छा होते की आपणही त्या अबोध त्या बालकाचं दर्शन घ्यावं, त्याचं मुखदर्शन घ्यावं. हे असित मुनी ज्यावेळी कपिलवस्तूला प्रयाण करत असतात, येत असतात, त्यावेळी राजा शुद्धोदनाच्या राजमहालामध्ये ते प्रवेश झाल्याच्या नंतर राजा शुद्धोदन असा म्हणतो, हे असित मुनीवर थोडी तसदी घ्या, थोडं थांबा. आताच सिद्धार्थ गौतम तो दूध पिलेला आहे आणि आईच्या कुशीमध्ये झोपी गेलेला आहे. आताच तो दूध पिलेला आहे, आईच्या कुशीमध्ये झोपी गेलेला आहे. तो जागा होईपर्यंत तोपर्यंत थांबा, तसदी घ्या, विश्रांती घ्या. त्यावेळी असित मुनी राजा शुद्धोदनाला उत्तर देत असतात, हे राजा शुद्धोदना, हे राजन, अशी बालके जास्त वेळ झोपत नाही. अशी बालके जास्त वेळ झोपत नाही. कोणती बालक जास्त वेळ झोपत नाही? ज्यांना सम्यक संबुद्ध बनायचं असतं, ज्यांना जीवनामध्ये बोधिसत्व बाबासाहेब बनायचं असतं, ज्यांना जीवनामध्ये काहीतरी करून दाखवायचं असतं, अशी लोक जास्त वेळ झोपत नाही. आणि लगेच ती चाहूल आली. आपण ही घटना बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये वाचत असतो. त्याचा एक सुंदर मेसेज आहे. बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपोद्घात प्रस्तावना आणि मी बुद्ध धम्माकडे कसं वळलो, त्या प्रस्तावनेमध्ये असा उल्लेख करतात की बुद्ध व त्यांचा धम्म हा ग्रंथ, बुद्ध आणि धम्मा, बुद्ध और उनका धम्म हा ग्रंथ, हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ आणखी चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचा असेल, त्याची छान उजळणी करून घ्यायची असेल, तर या बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाच्या जोडीला 2 ग्रंथांचं आपण पठन केलं पाहिजे. एक ग्रंथ आहे बुद्ध की कालमार्क्स साली क्रांती आणि प्रतिक्रांती. मी वारंवार सांगत असतोय. दुसरी गोष्ट, मी बुद्ध धम्माकडे कसे वळलो या चॅप्टर मध्ये ज्यावेळी केळुस्कर गुरुजी माझा सत्कार समारंभ करण्याचे ठरवतात आणि त्यावेळी त्या सत्कार समारंभामध्ये गौतम बुद्धाचे चरित्र हे पुस्तक मला त्यावेळी प्रदान करण्यात येतं केळुस्कर गुरुजी कडून. तर गौतम बुद्धाचं हे छोटस चरित्र जेव्हा त्या भिवाच्या हातामध्ये पडल्या जातं, तो अधाशासारखा त्याचं वाचन करतो. लहानचा भिवा, बाबासाहेबांचेच मनोगत आहे, मी बुद्ध धम्माकडे कसे वळलो. हा ग्रंथ, हा गौतम बुद्धाचे चरित्र जसे माझ्या हातामध्ये पडले, मी माझ्या वडिलांच्या समोर गेलो. माझे वडील सुभेदार मेजर, शिस्त सुभेदार पदापर्यंत रामजी आंबेडकर, ज्यांना इंग्रजी लिहिता येत होतं, बोलताही येत होतं. त्यांची कडक शिस्त, संयम एकदम त्या घरामध्ये. रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत रामजी बाबा माझे पिता माझ्याकडून अभ्यास करून घ्यायचे, दोहे पाठ करून घ्यायचे कबीराचे. आणि इतरही त्यांच्या घरी ग्रंथ होते. आपल्याला माहित आहे रामायण, महाभारत, पांडव प्रताप असा उल्लेख आलेला आहे. त्यावेळी गौतम बुद्धाचे चरित्र हे पुस्तक वाचल्यावर हा भिवा भीमराव रामजी बाबांकडे जातो आणि
तो ग्रंथ वाचल्याबरोबर त्याच्या मनामध्ये जे प्रश्न उत्पन्न होतात की बाबा तुम्ही आजपर्यंत आम्हाला रामायण महाभारत हे पोथी पुराण नुसते कबीराचे दोहे भजनच पाठ करायला सांगितले, आम्हाला बुद्ध का नाही सांगितला, आम्हाला बुद्ध का नाही सांगितला, हा प्रश्न तो भिवा त्या ठिकाणी निर्माण करतो. बाबासाहेबांनी पुन्हाही असं त्या चॅप्टर मध्ये लिहिलेलं आहे की गौतम बुद्धाचे चरित्र जेव्हा मी हातात घेतले, त्याचं वाचन केलं, वाचत असताना मी मात्र रिकाम्या डोक्यानं तो ग्रंथ ते पुस्तक वाचत नव्हतं, म्हणजे मी तर्क करत होतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे प्रस्तावनामध्ये महाकवी भिक्खू अश्वघोष आहे किंवा जे लक्ष्मी नरसू यांची बुद्ध धम्मकासान द इन्सेस ऑफ बुद्धिझम, बाबासाहेबांनी याही ग्रंथाचं पठन केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी चांदे सर आलेले आहे, मला वाटते भूषण रामटेके सर, ठीक आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा अत्यंत कार्यक्रम झाला की उपासक उपासिका फोन करतात, ग्रंथाची समाप्ती आहे, ग्रंथ समापनाचा कार्यक्रम आहे. ग्रंथाची कधीच समाप्ती नसते. आज काही ग्रंथ समाप्तीचा कार्यक्रम नाही. आपण रोज म्हणतो बुद्ध वंदनेमध्ये, धम्म पालन गाथामध्ये काय म्हणतो, बुद्धं जीवित पर्यंतम शरणं गच्छामि, धम्मं जीवित पर्यंतम शरणं गच्छामि, संघं जीवित पर्यंतम शरणं गच्छामि. जिवंत असेपर्यंत, जीवित पर्यंत म्हणजे जिवंत असेपर्यंत, जीव असेपर्यंत, मरेपर्यंत आपण बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज विद्यार्थी दिवस जो झालेला आहे, बाबासाहेब असं म्हणतात की मनुष्यानं जर ठरवलं तर मनुष्य हा आजन्म विद्यार्थी म्हणून राहू शकतो. मनुष्यानं आजन्म विद्यार्थी म्हणून जगलं पाहिजे, त्यांनी अभ्यास झटून केला पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की मला मित्रांपेक्षा पुस्तकाचा सहवास जास्त आवडतो, मित्रांपेक्षा पुस्तकाचा सहवास जास्त आवडतो. बाबासाहेबांचं लगीन झाल्यावरही बाबासाहेब शिकतच होते आणि खरोखरच बाबासाहेब आजन्म विद्यार्थीच होते. जगातला असा महान विद्यार्थी, अमेरिकेतलाही तो महान, त्या कोलंबियाच्या युनिव्हर्सिटी मधला 100 विद्यार्थ्यांच्या यादीमधला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरोखरच आजन्म डॉक्टर बाबासाहेब हे विद्यार्थी म्हणूनच जगत होते. हाच तो ग्रंथ आहे, बहुमोल ग्रंथ. जाता जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पेन ह्याच ग्रंथावर राहून गेला. म्हणजे हाच तो विद्यार्थी ज्याच्या हातामध्ये एकमेव या जगाला सोडून जात असताना पेन आणि ग्रंथ होता. आणि म्हणून मनुष्यानं आजन्म विद्यार्थी असण्याचं प्रण घेतलं पाहिजे. हा ग्रंथ फक्त 3 महिनेच वाचला पाहिजे असं नाही. बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ, मी त्या 2 ग्रंथाची नावं घेतली. अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे अनहिलेशन ऑफ कास्ट. मला नाही समजत होता हा ग्रंथ. जातीचा विनाश म्हणतात त्याला, हिंदीमध्ये जातीचा विध्वंस. हे पुस्तक तुम्ही प्रत्येकाने वाचा. या उज्ज्वल भारताचं भवितव्य आहे. मी आताच एवढ्या मुलाखत ऐकली आहे. श्रीदेवी कपूरची मुलगी आहे जान्हवी कपूर, नाव ऐकलं असेल तुम्ही. या जान्हवी कपूरने तो अनहिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ तिने वाचायला घेतला. तिने वाचन केलं, त्याचं गंभीरपणे वाचन केलं. तिने त्या ग्रंथाची स्तुती केलेली आहे. जातीचा विनाश. याही अगोदर अरुंधती रॉय
बुकर पुरस्कार मिळाला त्यांना. त्यांनी या ग्रंथाचं चांगल्या पद्धतीनं पठन केलेलं आहे. माझ्या असं वाचण्यात आलं आहे, ऐकण्यात आलं की कांशीरामनं सुद्धा हा ग्रंथ वाचलेला आहे. जातीचा विनाश इतका सुंदर ग्रंथ आहे आणि या जातीचा विनाश मी असं म्हणेल, या उज्ज्वल भारताचं भवितव्य त्या ग्रंथामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो जो भाषण जातपात तोडक मंडळ लाहोर साठी, ते BA संताराम साठी त्यांनी ते तयार केलं होतं, ते भाषणच रद्द झालं, पण ते पुस्तक ग्रंथ रूपात प्रकाशित झालेला आहे. तो ग्रंथ प्रत्येकाने वाचा असं मला म्हणायचं आहे. तर बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ याच समाप्ती कधीच नसते. आपण इतरही बाबासाहेबांचे ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा छंद जोपासा. म्हणून 3 महिनेच नाही तर विहारामध्ये हा जो ग्रंथ आहे सतत आपण वंदना तर म्हणतच असतो, पण वंदनेच्या सोबतच आपण हाही ग्रंथाचं पठन केलं पाहिजे. मिलिंद प्रश्न हाही ग्रंथ, त्याचेही काही संदर्भ बुद्ध आणि धम्मामध्ये आहे. आदर्श विद्यार्थी कसा असावा आणि आदर्श शिक्षक कसा असावा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेज, मिलिंद महाविद्यालय, हे मिलिंद कॉलेजची पायाभरणी करत असताना हा मिलिंद प्रश्न ग्रंथ, हाही ग्रंथ वाचत असताना थोडी काळजी घेतली पाहिजे. कारण हा ग्रंथ कोणी लिहिला या संदर्भात तिथे माहिती नाही, पण त्याचे 6 खंडही खूप छान आहे. चिकित्सेसाठी अभ्यासाकरिता अत्यंत महत्वाचे आहे. विद्यार्थी दिवस नुकताच संपलेला आहे. आदर्श विद्यार्थी कशाला म्हणावं, आदर्श शिक्षक कशाला म्हणावं, भारतातील प्रत्येक शिक्षकांनी आणि भारतातील प्रत्येक विद्यार्थी दशेतील असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मिलिंद पन्हो, मिलिंद प्रश्न हा ग्रंथ वाचला पाहिजे. मिलिंदासारखा उपासक आणि नाक्सेना सारखे विद्वान भिक्खू या भारतात तयार झाले तर निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तो प्रबुद्ध धम्म राज्य निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून मिलिंद या प्रश्न ग्रंथामध्ये आपण पाहतो की मिलिंद राजा हरला, मिलिंद राजा हरला. त्या हरलेल्या मिलिंद, त्या ग्रीक मिनॅंडरचं नाव त्यांनी कॉलेजसाठी त्याची निवड केली. मी ती कहाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो, कारण दुसऱ्या सत्राला सुरुवात झालेली आहे. कारण मनभर ज्ञानापेक्षा कणभर आचरण कधीही महत्वाचं आहे. मी हे एवढं चॅप्टर सांगतो आणि थांबतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे मिलिंद कॉलेज बाबासाहेबांनी त्याची पायाभरणी करत असताना जे नाव नियुक्त केलं होतं त्यांच्या डोक्यामध्ये होतं मिलिंद कॉलेज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची इमारत कशी असावी या संदर्भातही सर्व आखणी केल्याच्या नंतर त्याचं बांधकाम, त्याची सुरुवात झाली. मराठवाडा विद्यापीठापाशी 49 एकर जागा दान करणारा तो मीर उस्मान अली खान, त्या जागेमध्ये मिलिंद कॉलेज उभं करायचं होतं. बाबासाहेबांनी त्यासाठी पैसाही खर्च केला. काही पैशाच्या अभावी मिलिंद कॉलेजचं बांधकाम अपुरं होतं. बांधकामासाठी पैसा अपुरा पडत होता. त्यावेळी ती कहाणी मी याआधी सांगितली आहे, तुम्हाला माहीतच आहे. आणि त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी औरंगाबाद, आजचं छत्रपती संभाजीनगर, त्यावेळीचे सुपरस्टार युसुफ खान, सायरा बानोचे पती, त्यावेळेचा सुपरस्टार, त्याचं तो पण नाव आहे दिलीप कुमार. हा युसुफ खान दिलीप कुमार त्यावेळी औरंगाबादला आले आणि डॉक्टर बाबासाहेब सुद्धा. तर काही कार्यकर्ते जसे मबी चिटणीस त्यावेळी बाबासाहेबांच्या सोबत होते, बळवंतराव वराळे मामाई होते, माई साहेबाई होत्या. तर बाबासाहेबांच्या काही सहकाऱ्यांनी दिलीप कुमाराशी भेट घेण्याचं ठरवलं आणि भेट ठरला अशोका हॉटेलमध्ये आणि तिथे चर्चाही झाल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कॉलेजच्या संदर्भात
त्या चर्चा झाल्याच्या नंतर दिलीप कुमार असं म्हणत आहे, डॉक्टर आंबेडकर, आपण आपल्या समाजाकरिता, आपल्या समाज बांधवांकरता या मराठवाड्यामध्ये मिलिंद कॉलेज त्याचं बांधकाम सुरू आहे, मी असं ऐकलं आहे. पैशा अभावी ते काम अपुरा आहे. मला असं वाटतं डॉक्टर आंबेडकर, मी ती पैशाची तरतूद करतो, होत असेल तर मी ती करतो. परंतु एक अट आहे माझी, एकतर त्या मिलिंद कॉलेजला किंवा मिलिंद कॉलेजच्या त्या प्रवेशद्वाराला माझं नामकरण तुम्हाला द्यावं, नाव द्यावं लागेल. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे, बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये जसं सिद्धार्थ कॉलेज होतं ते मुंबईचं, तसंच काय होतं, मिलिंद कॉलेज होतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते नाव निवडलं आपल्या कॉलेजसाठी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चायचा घोट घेतात, टेबलवर ठेवतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, तुम्ही लोक सिनेमामध्ये नटाचं काम करतात, नाचण्याचं काम करतात सिनेमा क्षेत्रामध्ये, तुमच्या नाचकामाचे ते नाचाचे पैसे म्हणजे या पवित्र विद्येसारख्या, या शिक्षणासारख्या या पवित्र कार्याकरिता तुमच्या नाचाचे पैसे घेऊन, तुमच्या नाचाचे पैसे घेऊन अशा पवित्र अशा शिक्षण कार्यासाठी तुमच्या नाचाचे पैसे घेऊन, नाचकामाचे पैसे घेऊन, पठ्य बाबूरावने सुद्धा हीच गोष्ट बाबासाहेबांनी एका ठिकाणी वापरलेली आहे, मला त्या मिलिंद कॉलेजमध्ये नाचे निर्माण करायचे नाही आहे. मला मिलिंदासारखे प्रश्न निर्माण करणारे, प्रतिप्रश्न निर्माण करणारे, उभयकोटीचे प्रश्न निर्माण करणारे असे मिलिंदासारखे विद्यार्थी तयार करायचे आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते पैसे नाकारले, नाही घेतले, नाही घेतले. मग बाबासाहेबांचे ते मिलिंद कॉलेज राहिले का? नाही राहिले. बाबासाहेबांनी मुंबईतील खारघर येथील एक आणखी त्यांचा बंगला होता, खारघरचा बंगला त्यांनी विक्रीला काढला आणि त्या बंगल्यामध्ये राहिलेलं मिलिंद कॉलेजचं काम बाबासाहेबांनी पूर्ण केलं. बाबासाहेबांनी नाही हात पसरला, ते काम त्यांनी पूर्णत्वास नेलं आणि नेलं. पण गोष्ट ही आहे, मी सर्वांनाच म्हणणार नाही की मला मिलिंदासारखे विद्यार्थी उपासक तयार करायचे होते, तर मात्र काही अपवाद सोडून आज आपल्या समाजामध्ये 14 एप्रिलचे नाचे आहे का नाही? मिलिंदा सारखा आहे का नाही? बाया काही कमी आहे का? सोन्यानं भरली ओटी, आम्हाला ओट्या भरवाले बोलवते 7व्या महिन्याच्या. आता ओटी तर भरली माय, 7व्या महिन्याच्या ओट्या चालूच आहे का नाही? तर अजूनही मिलिंद नाही, तुम्ही विचाराच होता. तर बाबासाहेबांनी स्वाभिमानाचा पुतळा बाबासाहेब, त्या कसबे तटवळीच्या ओळी सांगतो आणि थांबतो. बाबासाहेब कसबे तटवळीला गेले, 51 बैलबंड्याची मिरवणूक निघाली उस्मानाबाद, त्याला धाराशिव म्हणतात. बाबासाहेब त्या ठिकाणी भरगच्च बाबासाहेबांचं स्वागत झालं. बाबासाहेबांनी तिथे भाषणामध्ये उल्लेख केला, बंधूंनो, आपल्या चळवळीचे काम अखंडपणे चालावे म्हणून आपण पैसा जमविला पाहिजे. बंधूंनो, आपल्या चळवळीचे काम अखंडपणे चालावे म्हणून आपण पैसा जमविला पाहिजे. आपली चळवळ आणि पैसा जर दुसऱ्यांचा असेल तर आपण व आपली चळवळ इतरांची होईल. म्हणून या चळवळीचे अखंडपणे काम चालावे म्हणून आपला पैसा आपणच जमा केला पाहिजे. इतरांकडून जर पैसा घेतला तर आपण व आपली चळवळ त्यांची होईल. लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात पुढे, जो विकल्या जातो, लोभाला बळी पडतो, त्याचा काही उपयोग नाही. लक्षात घ्या. जो विकल्या जातो, लोभाला बळी पडतो, त्याचा काहीही उपयोग नाही आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
तुम्हाला दिलेला मताचा अधिकार हा बहुमोल अधिकार आहे. बाबासाहेबांनी सांगितलं आहे, मी दिलेला हा मताचा अधिकार मीठ मिरची एवढी त्यांना किंमत देऊ नका. लक्षात घ्या. आज ते वातावरण आहे म्हणून मी 2 मिनिटांमध्ये संपवतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अनमोल असा आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, मीठ मिरची मध्ये त्याची किंमत मोजू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एक मत, या मताची किंमत तुम्ही ओळखली पाहिजे. एक मत, एक व्यक्ती आणि एक मूल्य. एक मत तुम्हाला राजा बनवतं आणि एक मत तुम्हाला भिकारी सुद्धा बनवतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अत्यंत महत्वाचा अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार. आणि हा मतदानाचा अधिकार भारतीय संविधानाच्या अंतर्गत आपल्याला मिळालेला आहे. भारतीय संविधान. आणि या भारतीय संविधानाच्या प्रत्येक पानापानात बाबासाहेब जिवंत आहे. जोपर्यंत बाबासाहेबांचे संविधान आहे तोपर्यंत बाबासाहेब आहेच. ग्रंथाच्या पानापानात, संविधानाच्या प्रत्येक पानापानात बाबासाहेब जिवंत आहे. तर याच ठिकाणी मी महाकवी वामनदादाच्या ओळी सांगतो आणि थांबतो. तुटतात तारा तोडू किती मी, एकटाच येथे जोडू किती मी, गेली 4 चाके चारी दिशेला, मोडलेला गाढा ओढू किती मी, मोडलेला गाढा ओढू किती मी. पहिला